पुण्यात पुन्हा रक्तरंजित गँग वॉर. आंदेकर टोळीनं घेतला सूड. गोविंद कोमकर ठार. पुण्यातील नानापेठ परिसरात संध्याकाळच्या गर्दीच्या वेळी गोळीबाराचा प्रचंड गोंधळ उडाला. राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या हत्येचा थेट बदला घेण्यासाठी आंदेकर टोळीनं खुल्या धाडसी पाऊल उचलले. कुख्यात आरोपी गणेश कोमकर याचा मुलगा गोविंद कोमकर याला आज गोळ्या झाडून ठार करण्यात आलंय. यापूर्वीही याच हत्येसाठी मोठं नियोजन आखलं गेलं होतं, मात्र पोलिसांनी तो कट उधळून लावला होता. तरीही आंदेकर टोळीनं हार मानली नाही. पुन्हा एकदा शस्त्र उगारत गोविंद कोमकरची निर्घुण हत्या केली. विशेष म्हणजे हा रक्तरंजित हल्ला अगदी त्याच ठिकाणी घडला जिथे 2024 मध्ये वनराज आंदेकर यांची हत्या झाली होती. त्यामुळं पुण्यात पुन्हा एकदा गुन्हेगारी टोळ्यांच्या संघर्षानं दहशतीचं सावट पसरलंय. अक्षराज मीडियासाठी प्रणील कुसाडे, पुणे.